मध्य भारताच्या सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या ॲग्रोव्हिजन मध्ये पाहत आहे, सर्वत्र स्टॉल तर तुम्हाला दाखवलेच आहे, परंतु आज डे 1 पहिल्या दिवसामध्ये आम्ही SNM ॲग्रोटेकच्या खास करून आमच्या स्वतःच्या म्हणू शकतो स्टॉलला आहे आणि आमच्या सोबत मार्केटिंग हे भरत डोंगरे साहेब आणि सोबतच सायंटिस्ट आमचे विनोद डोंगरे साहेब पण आहे आणि पूर्ण SNM ॲग्रोटेकची टीम आहे. पण आपण खास कर भरत डोंगरे साहेबांना मार्केटिंग मॅनेजर जे आहे त्यांच्यासोबत आपण संवाद साधत आहे का या ॲग्रोव्हिजनचा फायदा काय आहे, शेतकऱ्यांना फायदा काय आहे, डीलरला फायदा काय आहे आणि कसं काय आपण इथे येऊन आपल्या नॉलेजमध्ये भर पाडू शकतो, शेतीचे प्रगत तंत्रज्ञान वापरू शकतो, या सगळ्याबद्दल आपण संबंधित बोलूया. नमस्कार. नमस्कार. हॅलो, नमस्कार निखिल सर. मी गेल्या 10 वर्षापासून इथे पाहत आहे. ॲग्रोव्हिजनला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. या ठिकाणी ऑल इंडिया लेवलला ज्या कंपन्या वर्किंग करतात, जसं काही फर्टिलायझर आहे, सीड्स आहे, केमिकल पेस्टिसाइड्स आहे, बायो फर्टिलायझर आहे, बायो पेस्टिसाइड्स आहे आणि ॲग्रो इनपुट्स प्रामुख्याने, तर गेल्या 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्यांचा या ॲग्रोव्हिजनला प्रचंड अशा प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे होते काय की शेतकऱ्यांच्या नॉलेजमध्ये एक प्रकारे भर पडते. म्हणजे कशी की त्यांना नवीन नवीन कंपन्यांची माहिती मिळते, नवीन नवीन प्रॉडक्टची माहिती मिळते, नवीन नवीन मॉलिक्युल्स जे या सेक्टरमध्ये येतात. जसं काही आपल्या शेतीला जे उपयोगाचे जे काही बायो फर्टिलायझर्स आहेत, नंतर बायो पेस्टिसाइड्स आहेत, केमिकल पेस्टिसाइड्स आहेत सुद्धा आहेत, सीड्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे, कॉटन सीड्स आहे, व्हेजिटेबल सीड्स आहे, त्यानंतर ऑर्चर्ड म्हणजे हॉर्टिकल्चर सेक्शनमध्ये हॉर्टिकल्चर विभागामध्ये जे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी या ठिकाणी आलेली आहे. तर या सगळ्यांचं जे श्रेय आहे हे एकतर कृषी विद्यापीठामध्ये काम करणारे जे सायंटिस्ट लोक आहेत त्यांना आणि त्यांच्यासोबतच जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत, जवळजवळ आता मी या सेक्टरमध्ये 28 ते 30 वर्षापासून कार्यरत आहे. आता माझी ही SNM ॲग्रोटेक ही जी कंपनी आहे, ही कंपनी साधारणतः आता हे माझं हे 6वं वर्ष आहे. या कंपनीमध्ये मी कार्यरत आहे आणि मला या ठिकाणी फार चांगलं वाटते, सांगावंसं वाटते की कंपनीने एक शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं सोल्युशन दिलेलं आहे. मी यासाठी म्हणतो आहे की शेतकऱ्यांनी जे आजपर्यंत गेल्या 50 वर्षापासून केमिकल फर्टिलायझरचा ट्रिमेंडस यूज केलेला आहे, प्रचंड प्रमाणात वापर केलेला आहे, त्यामुळे जमिनीचा कस, जमिनीची जी फर्टिलिटी आहे, जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती डिक्रीज झाली आहे, म्हणजे घसरली आहे. तर त्याला एक चांगल्या प्रकारचं सोल्युशन आमचे जे MD आहे श्री सतीश मोहोळ साहेब आहे आणि आमचे जे सायंटिस्ट आहे विनोद डोंगरे सर यांनी चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मी त्याबद्दल त्यांचं एक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. शेतकऱ्यांना साधारणतः 10 वर्षापूर्वी माहीत जरी असेल तरी ते सुद्धा ते या बायो प्रॉडक्टकडे म्हणजे जैविक उत्पादनं आपण वापरली पाहिजे. कारण त्याच्यामुळे शेतीचा जो ऱ्हास झालेला आहे, जो कस कमी झालेला आहे, जी उत्पादकता कमी झालेली आहे ती या प्रॉडक्टमुळे भरून निघते. आणि विशेषतः आमच्या कंपनीद्वारे उत्पादित होणारा जो मायक्रोरजा आहे तो इतक्या चांगल्या प्रकारचा आहे की तो काळाच्या कसोटीवर उतरलेला आहे. आम्ही अनेक ठिकाणी असे डेमॉन्स्ट्रेशन घेतले, शेतकऱ्यांनी त्याचा डायरेक्ट वापर केलेला आहे. तर त्यामध्ये काय दिसून आलं की जमिनीचा कस्त सुधारला आहे, जमिनीची उत्पादकता वाढली आहे, फर्टिलिटी वाढली आहे, त्यामुळे डायरेक्ट उत्पन्नामध्ये भर पडली आहे. आणि हे मी सांगून काही उपयोग नाही आहे, माझ्या सांगण्याने तुम्ही विश्वास करू नका. ज्या ज्या शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे त्यांचे आम्ही डायरेक्ट त्यांचं मनोगत घेतलं आहे, त्यांच्या प्रतिक्रिया विचारलेला आहे. आणि त्यामुळे काय झालं आहे की याचा जो वापर आहे हा दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांनी या प्रॉडक्टला फार चांगला रेकग्निशन दिलेलं आहे आणि एक चांगली ओळख दिलेली आहे. आता साधारणतः आपल्या भागात जे पिकं येतात, जसं आता हॉर्टिकल्चरमध्ये संत्री आहे, मोसंबी आहे, तर प्रामुख्याने या 2 पिकामध्ये याचा वापर केलेला आहे. त्या शेतकऱ्यांचे व्हिडिओसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. काही वेळानंतर आपल्याला ते उपलब्ध होतील आणि आपण त्यांचं मनोगत ऐकून
कडे जर हॉर्टिकल्चर असेल किंवा कॉटन असेल, सोयाबीन असेल, चना असेल, भात असेल, प्रामुख्याने भात शेतीमध्ये ह्याचा जो वापर आहे अतिशय चांगल्या आणि व्यापक प्रमाणात सुरू केलेला आहे शेतकऱ्यांनी आणि त्यांना त्याचं उत्पन्न सुद्धा मिळालेलं आहे. साधारणतः 25 ते 30% आमचे प्रोडक्ट वापरल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडलेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे आणि यामुळे आम्हाला एक अभिमानानं सांगावंसं वाटते की शेतकऱ्यांना आपण एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण SNM ॲग्रोटेकद्वारे उत्पादित जे काही प्रॉडक्ट आहे हे आपण त्याचा जरूर वापर करावा आणि डायरेक्ट जे क्रॉप असेल त्या क्रॉपमध्ये आम्ही ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांनी त्याचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना त्याचे रिझल्ट पण अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळालेला आहे. म्हणजे मी या दृष्टीने बोलतो, उत्कृष्ट रिझल्ट म्हणजे एकतर त्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे, जमिनीचा पोत सुधारलेला आहे, जमीन कसदार झालेली आहे आणि शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तर मी सर्व शेतकरी बंधूंना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आमच्या प्रोडक्टचा उपयोग, जसं आमच्याकडे तर असे जवळजवळ 15-16 प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये सॉईल ॲप्लिकेशन आहे, मायक्रो न्यूट्रिएंट आहे, म्हणजे मी आत्ता सांगितलं मायक्रो रझा तो पण प्रॉडक्ट आहे. नंतर जमिनीची जी बुरशी आहे ती बुरशी कंट्रोल करण्यासाठी PSF फोर्स आहे, म्हणजे फॉस्फेट सोल्युबिलिटी फंगस. याद्वारे शेतीच्या जमिनीची जी बुरशी आहे, जमिनीची जी बुरशी येते अनेक प्रकारे कीटकनाशक वापरल्यामुळे त्या बुरशीचा चांगल्या योग्य प्रकारे कंट्रोल मिळालेला आहे. मायक्रोन्युट्रिएंट आहे, अनेक प्रकारचे प्रोडक्ट आहे, काही टॉनिक बेसचे प्रोडक्ट आहे. तर शेतकऱ्यांनी वापरून आपल्या शेतीमध्ये आणि आपल्या उत्पन्नात भर घालावी अशी मी आपणास विनंती करतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज, जय शेतकरी बंधू. धन्यवाद. धन्यवाद डोंगरे साहेब. शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल. धन्यवाद.